हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मग मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. एकीकडे चहा ठेवला होता, एकीकडे बटाट्याची भाजी होती. सकाळची गडबड चालू होती. मुलांना भाजी द्यायची होती टिफिनमध्ये आणि एक म्हणत होता, "आई तिखट कर, आई थोडी साधी कर." मग दोघांचं वेगळं पोळ्या झाल्या होत्या. मुलांचा टिफिन भरला. एक जेवत होता, एक आवरत होता. त्याच्या बाद मुलांचे टिफिन भरले आणि ते टिफिन मग त्यांच्या बॅगमध्ये टाकले. त्यांना फ्रूट वगैरे जे काय द्यायचं ते दिलं. तर आवरून वगैरे त्यांचे टिफिन वगैरे भरले आणि आवरा रे आवरा रे मुलांना ओरडत होते. ते मुलं काय ऐकत नव्हते ते. मग त्यांनी आवरलं आणि ते गेले स्कूलमध्ये. मग मला करायची वांग्याची भाजी. मग लसूण घेतला, त्याचे तुकडे केले, तेल टाकलं, वांगे टाकले, टोमॅटो टाकले, जे काही भाज्या होत्या त्या माझ्याकडे मी त्याच्यामध्ये सर्व काही टाकल्या. मग उघडले आणि मसाले टाकले, लाल तिखट टाकलं, माझा काळा मसाला टाकला घरचा, तो जो मी घरी बनवते आणि तो खूपच छान होतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. या मसाल्यामध्ये फूल, लवंग, मिरे, दालचिनी, खोबरं, इलायची, शहाजिरे, धने, तीळ, डाळव, बाजरी, तेजपत्ता सर्व काही असतं माझ्या घरच्या मसाल्यामध्ये. हा आणि 1-2 महिने हा मसाला टिकू शकतो. स्टोअर करून ठेवते. नंतर याच्यामध्ये मस्तपैकी असं पाणी गरम करून थोडंसं घालायचं. नंतर मी 4-5-6 पानं पालकाची घेतली होती. ते स्वच्छ धुवून कट करून त्या भाजीमध्ये टाकले आणि नंतर अशी मस्तपैकी ग्रेव्ही तयार झाली. भाकरीसोबत तर खूपच छान भाजी लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.